जरांगे पाटलांच्या आंदोलनाची ताकद ही सरकारनं कमी केली। गोड गोड बोलून काटा काढला। सरकारनं जरांगे पाटलांची ताकद कमी केली। एक आंदोलन झालं की दुसरं आंदोलन, दुसरं आंदोलन झालं की तिसरं आंदोलन, तिसरं आंदोलन झालं की चौथं आंदोलन। निर्णायक लढा कधी? मित्र हो नमस्कार। आजचा आपला व्हिडिओ जरा वेगळा आहे। मनोज जरांगे पाटील यांचं आगामी आंदोलन हे 29 ऑगस्ट रोजी आहे आणि हे आंदोलन हे आंतरवाली सराटीमधलं निर्णायक आंदोलन ठरणार असल्याची चर्चा आतापासून सुरू झालेली आहे। म्हणजे अगोदरची आंदोलनं ही निर्णायक नव्हती का, हा आगळा वेगळा विषय घेऊन आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। आजच्या व्हिडिओचा विषय आहे जरांगे पाटलांची ताकद सरकारनं गोड गोड बोलून कमी केली आहे का। जरांगे पाटील हा तमाम मराठ्यांच्या अस्मितेचा असलेला विषय आहे। मनोज जरांगे पाटील हे संघर्षयोद्धे ठरले ते त्यांच्या विद्रोही आंदोलनामुळे। जरांगे पाटील सरकारला आतापर्यंत कधीच मॅनेज झाले नाहीत, परंतु आता जर आपण विचार केला तर आमदार प्रसाद लाड असतील किंवा बाकीचे मंत्री असतील, या मंत्र्यासोबत जरांगे पाटलांचे जे संबंध आहेत ते सलोख्याचे राहिलेले आहेत, मैत्रीचे राहिले आहेत। जरांगे पाटलाचं एकच म्हणणं आहे की जर दोस्त बनकर काम हो सकता है तो फिर दुश्मनी क्यों। आणि मला वाटतं ते रास्तही आहे। आजकालच्या या व्यवहारामध्ये किंवा आजच्या जर आपण समाजमानाचा अभ्यास केला तर मला असं वाटतं की गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। मग ह्या सरकारसोबत जर गोड बोलून आपली कामं यशस्वी होणार असतील तर त्यांच्यासोबत दुश्मनी का घ्यायची, असं म्हणत 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 आजपर्यंत अनेक आंदोलनं झाली। ती आंदोलनं निर्णायक नव्हती का, अशी काही मंडळी टीका करत आहेत। त्यांना मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय, जरांगे पाटलाचं एकही आंदोलन आजपर्यंत अयशस्वी झालेलं नाही। प्रत्येक आंदोलनाच्या वेळी नवीन एखादी मागणी ही सरकारनं मान्य केलेली आहे। आजपर्यंतचा लढा होता की मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण मिळणार नाही, असं बरेच जण म्हणायचे की लिहून घ्या, ओबीसी मधनं आरक्षण मिळणार नाही। त्या जरांगे पाटलाच्या ऐतिहासिक लढ्यामुळं, या आंदोलनांमुळं मराठ्यांना ओबीसी मधनं कुणबी आरक्षण मिळालं गेलं आणि मला वाटतं लाखो मराठ्यांना आज कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत। ती जरांगे पाटलांची देण आहे। मराठे युद्धात जिंकतात पण तहात हारतात, अशी जी एक पुरातन ऐतिहासिक म्हण आहे, ती ऐतिहासिक म्हण जरांगे पाटलांना लागू पडते का, हा संशोधनाचा विषय असेल। परंतु आजपर्यंतच्या आंदोलनामध्ये जरांगे पाटलांनी काय मिळवलं असेल तर तो निश्चितपणानं मराठ्यांचा विश्वास मिळवलेला आहे। 58 लाख कुणबी नोंदी सापडण्यामागचा खरा सूत्रधार हे सुद्धा जरांगे पाटील आहेत। मराठ्यांना जरांगे पाटलाच्या आंदोलनापासून आतापर्यंत फायदा झालेला आहे, तोटा झालेला नाही, हे देखील तितकंच सत्य आहे। मला असं वाटतं की जरांगे पाटलांच्या निर्णायक आंदोलनाच्या माध्यमातून मराठ्यांना आतापर्यंत भरपूर मिळालेलं आहे, इथूनही भरपूर मिळू शकतं। जरांगे पाटलांनी असं सांगितलं की आगामी येणाऱ्या परीक्षांमध्ये एससीबीसी ऑप्शन नसतो। सरकारला आता सांगायचंय की प्रत्येक परीक्षेमध्ये एससीबीसीचा सुद्धा ऑप्शन असला पाहिजे आणि अशा अनेक निर्णायक मागण्या घेऊन 29 ऑगस्टला आपल्याला आंतरवाली सराटी गाठायची आहे। 29 ऑगस्ट रोजी मराठ्यांनी पुकारलेलं जे निर्णायक आंदोलन आहे, त्या निर्णायक आंदोलनामध्ये जरांगे पाटलाची अतिशय ऐतिहासिक महत्वाची मागणी आहे की ज्या हैदराबाद गॅझेटनुसार 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, त्या 58 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कधी देणार। आणि अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे एससीबीसी असेल, ईडब्ल्यू असेल, यांच्या माध्यमातून ज्या मराठ्यांच्या तरुणांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत, सरकारी नोकऱ्या लागल्या, त्यांना आतापर्यंत ऑर्डर मिळालेली नाही, त्यांच्या ऑर्डरचं काय झालं, अशा प्रकारचा एक निर्णायक लढा घेऊन जरांगे पाटील येत आहेत। त्या आंदोलनावर आत्तापासून टीका करणाऱ्यांना मला सांगायचंय, तुम्हाला वाटत असेल जरांगे पाटील सरकारला मॅनेज होत आहेत। नवनाथ वाघमारे असं म्हणतो की सरकारसोबत जरांगे डील करतायत। त्या नवनाथ वाघमारेला मला सांगायचंय, आतापर्यंत जरांगे पाटलांनी डीलच करायचे ठरवलं असती तर जरांगे पाटील कोट्याधीश झाले असते। पण जरांगे पाटील हे सरकारसोबत मैत्री जपतात, दोस्ती जपतात, याचा अर्थ ते डील करतात असा नाही। तर त्यांचं एकमेव मत असं असतं की जे गोड बोलून मिळतंय ते घ्यायचं का विद्रोह करायचा। मला असं वाटतं की आताच्या सरकारसोबत ही चर्चा झाली पाहिजे। चर्चेतून जर प्रश्न मिटणार असतील तर मला वाटतं विरोध का घ्यायचा, आणि जरांगे पाटलांचं तेच आहे। आजच्याच व्हिडिओमध्ये जरांगे पाटील असं म्हणाले की आपण आंतरवाली सराटीमध्ये बसून अनेक गोष्टी घेऊ शकतो, मुंबईला जायची गरज नाही। म्हणजे जरांगे पाटलांना त्यांच्यावरती विश्वास आहे, त्यांच्या समाजावरती विश्वास आहे आणि निश्चितपणानं 29 ऑगस्टचं आंदोलन हे मराठा समाजासाठी निर्णायक असेल। आतापर्यंत जे मिळालं नाही ते मिळवून घेण्याचा दिवस म्हणजे 29 ऑगस्टचा दिवस आहे। आजपर्यंत जरांगे पाटलांनी ज्या मागण्या मान्य केल्या, आमदार प्रसाद लाड यांच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवल्या, त्या मागण्या मान्य झालेल्या आहेतच,
परंतु 29 ऑगस्टचं जे आंदोलन आहे ते निर्णायक या कारणासाठी आहे की आजपर्यंत जे मिळालं नाही ते ऐतिहासिक मिळवण्याचा तो लढा आहे आणि तो लढा निश्चितपणानं यशस्वी होणार आहे. फक्त गरज आहे ती मराठ्यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटलांच्या सोबत उभं राहण्याची. जरांगे पाटलांना सरकारनं गोड गोड बोलून फसवलं असं म्हणणाऱ्याला मला सांगायचंय, फसवणूक कधी असते? जेव्हा आंदोलनाचा आउटपुट काहीच नसेल. परंतु जरांगे पाटलांच्या सगळ्या आंदोलनाचा अभ्यास करा. प्रत्येक आंदोलनातून मराठ्यांना काहीतरी काय फायदा झालेलाच आहे आणि मला असं वाटतं की हा फायदा हा फक्त जरांगे पाटील यांच्या निर्णायक आंदोलनामुळे झालेला आहे. आंदोलनं करायची असतात ते सरकारकडून काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी. जरांगे पाटलाचा हाच हेतू आहे. जर मी मागितलेल्या 2 मागण्या मान्य होत नसतील तर एक तरी मागणी मान्य करा आणि याच अशाच मागण्या मान्य करून करून मला वाटतं सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालीच पाहिजे. ही एकमेव मागणी जरांगे पाटलांची आहे. निश्चितपणानं आगामी काळात सुद्धा 58 लाख नोंदी ह्या जरांगे पाटलांमुळेच मिळालेल्या आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही. जरांगे पाटील प्रामाणिक आहेत. मला वाटतं मनापासून काम करणारा मराठ्यांना एक नेता लाभलेला आहे आणि तो नेता आपल्याला गमवायचा नाही. त्यांच्या शब्दाला आपल्याला मान द्यायचा आहे. 29 ऑगस्टला आपल्याला आंतरवाली सराटी गाठायची आहे आणि तिथं आपला लढा आपल्याला तीव्र करायचा आहे. झोपेचं सोंग घेऊन बसलेल्या सरकारला आता जागं केल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण एकदा समाज मन पेटलं की काय करू शकतं हे आपण दाखवून दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा लाखोंच्या संख्येनं आपल्याला 29 ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटी गाठायची आहे.